राम राम मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर तुमचा भाऊ रविवारंडे घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओ काय? होय 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 मी बोललो होतो ना की ग्राउंड लेवलचे काम, ग्राउंड लेवलला जे लोक काम करतात त्या सगळ्यांच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार, जे आजवर कोणी केलं नसेल. होय, तर आज आपण जाणून घेणार आहोत की पेंटर, दुबईमध्ये पेंटर लोकांना जॉब आहे का? दुबईमध्ये पेंटर लोक येऊन जॉब शोधून पैसे कमवू शकतात का? पैसाच पैसा. होय, तर आहे जॉब. दुबईमध्ये किती पगार आहे जाणून घेण्या अगोदर आपण इंडियामध्ये किती पगार आहे हे जरा डिस्कस करू असं मला वाटतंय. आता मी सांगेल बाबा इंडियामध्ये हा पगार आहे किंवा काय, आता तो बरोबर आहे की नाही, कारण मी तुम्हाला ॲव्हरेज सांगतोय, म्हणजे अप्रॉक्सिमेटली की 20 ते 30 हजार असावा. म्हणजे प्रॉपर प्रोफेशनल पेंटर आहे ज्यांना, म्हणजे मी पेंटर म्हणजे कोणते पेंटर बोलतोय, जे भिंतीला पेंट करतात, बिल्डिंगला पेंट करतात, त्यांची गोष्ट करतोय. प्रॉपर आर्टिस्टची वार्ता करत नाही, ते पेंटर नाही, ते पेंटर वेगळे. ओके, ते आर्टिस्ट झाले. आणि आपण बोलतोय ते पेंटर, भिंतीला पेंट करणारे, त्याच्यामध्ये पण चांगला एक्सपिरियन्स वगैरे असेल ना, ज्यांना स्किल येत असेल चांगली, म्हणजे जे वर्षानुवर्षे ते काम करतायत, त्या लोकांना इंडियामध्ये कदाचित 20 ते 30 हजार पर्यंतची सॅलरी मिळत असावी. कारण असते त्यांना तेवढी सॅलरी असावीच त्यांना, कारण तेवढं ते केमिकल सोबत वगैरे, कारण भरपूर ते काम जेवढं इझी वाटतं ना आपल्याला. आता मला वाटतं की ते किती काम इझी, कलर घ्या आणि ब्रशनं पेंट करा, झालं. आणि आजकाल तर म्हणजे आजकाल एकदम सुधारलंय, तो ब्रश एकदम नवीन टाईपमध्ये आलाय, सर्कलवाला, वर खाली वर खाली वर खाली अशा निघत आहे. परंतु ते अवघड आहे हो मंडळी. आपल्याला वाटतं की इझी आहे, पण ते अवघड आहे. तर त्याच अवघड कामाची इंडियामध्ये आपल्याला 20 ते 30 हजार मला वाटतं ॲव्हरेज सॅलरी असावी. आणि कमेंट करा जर कोण खरंच माहिती असेल की फिक्स सॅलरी म्हणजे कोणती आहे ती सांगा मला. मी तुम्हाला अंदाज सांगतो की 20-30 हजार असावीच. तर दुबईमध्ये त्यांना किती मिळेल जर त्यांना इंडियामध्ये 20-30 हजार ते कमवत आहेत, तर दुबईमध्ये किती आहे ते मी सांगतो तुम्हाला. दुबईमध्ये ना, जर पेंटर आहे ना, पेंटरला सॅलरी ही ॲव्हरेज 2000 दिरम असते, 2000 दिरम. जर 2000 दिरम असेल तर त्याचे आपल्या इंडियामध्ये झाले 45,000 रुपये. हे दुबईमध्ये मिळतात. समजा की त्या पेंटरला चांगला एक्सपिरियन्स आहे, एकदम प्रोफेशनल आहे, तर त्याला 2300 दिरम ते 2500 दिरम पर्यंतची सॅलरी दिली जाते. म्हणजे आपण पकडू की त्याला 2400 पकडू, 2400 आपण पकडून चालू, तर त्याच्या इंडियामध्ये किती होतं? जास्तीत जास्त 50,000 होतात. 50,000 पेंटरची ॲव्हरेज सॅलरी दुबईमध्ये 50,000 पकडू आपल्या इंडियन करन्सीमध्ये, म्हणजे 2400 सॅलरी पकडू. त्याच्यामध्ये त्याचा खर्च काय किंवा बाकी काय गोष्टी आहेत त्यावर आपण डिस्कस करू. चालू की त्याला 2400 सॅलरी आहे ना, तर त्यातला त्याचा खर्च किती होऊ शकतो माहिती आहे का? त्याचा खर्च पकडा 2400 मधले 400 पकडा त्याच्या जेवणाला गेले, जेवणाचा खर्च पकडा, आणि वरतून पकडा अजून की 200 दिरम पकडा की त्याचा काही बाकी खर्च, म्हणजे काय, मोबाईलला रिचार्ज करणं असेल किंवा कधी बाहेर गेला काय गेला ते अजून 200 पकडा, तर ते पण 200 गेले. तर त्याच्याकडे किती शिल्लक राहिले? मला वाटते 1800 दिरम. 1800 दिरम जर त्याच्याकडे इथले दुबईतले 1800 आहेत, तर इंडियामध्ये किती झाले त्याचे? 18 दुनी 36, 36 37 38, म्हणजे राऊंड फिगर तुम्ही 40,000 रुपये पकडा की तो महिन्याला सेव्हिंग करू शकतो दुबईमध्ये, स्वतःचा खर्च काढून, जेवणाचा खर्च काढून. 40,000 रुपये हे त्यांचे सेव्हिंग राहिले पेंटरचे. एका पेंटरचे समजा आता दुबईमध्ये भरपूर चालतं. काय पेंटर काय करतात, ते आउटसाइडर कडून सुद्धा काम घेतात. फॉर एक्झाम्पल, आता मी एका कंपनीमध्ये ॲज अ पेंटर काम करतोय आणि मला महिन्याची सॅलरी समजा 2400 दिरम आहे. ओके, मला आठवड्यातून एक सुट्टी असते, मग मी काय करतो, मला संडेला सुट्टी आहे ना, मग मी आउटसाइडचं काम घेतो, बाहेरचं काम घेतो. हा, असं करतात. आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा काही पेंटर आहेत ते हेच करतात. त्यांना संडेला सुट्टी असते, संडेला ते आउटसाइडचं काम घेतात. आउटसाइडचं काम म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल एखादा अपार्टमेंट आहे, तो मोड झालाय. ओके, तर तो अपार्टमेंट पेंट करायला घेणं, तो एक अपार्टमेंट समजा 1 BHK स्टुडिओ डिपेंड करतं तो कोणता आहे. आता काय करतात, आता समजा 1 बेडरूम आहे ना, तर 1 बेडरूमला पेंट करायचं आहे पूर्ण अपार्टमेंट. एक दिवस त्यांना भरपूर झालं, एक दिवसामध्ये ते निपटून टाकतात. तो स्टुडिओ असो 1 बेडरूम असो, एक दिवसात ते करून टाकतात. मग ते काय करतात, 1 बेडरूम समजा घेतलाय
तर ते कॉन्ट्रॅक्ट घेणार, बाबा मी 1000 दिरहममध्ये करून देईल तुम्हाला. समजा 1000 दिरहममध्ये त्याला एक अपार्टमेंट भेटला पेंट करायला. 1000 मधले त्याचे खर्च पकडू आपण 300 दिरहम, सॉरी 300 नाही, 700 दिरहम खर्च पकडा. तो कलर घेणं, ते लिक्विड घेणं, बाकी ज्या काय ब्रश वगैरे सगळ्या गोष्टीसाठी समजा 700 दिरहम जरी गेले तरी त्याची तिथे राहतात किती, 300 दिरहम एका अपार्टमेंट मागं एका आठवड्यामध्ये. असे समजा 4 आठवडे, 4 आठवड्यामध्ये आपण 4 नाही पकडायचे, 4 आठवड्यामध्ये त्याला अजून 2 जरी म्हणजे 2 आठवडे असे भेटले की त्याच्यामध्ये त्याला काम भेटलं, मग ते किती झाले, 300 700 दिरहम. 700 दिरहम म्हणजे आपल्या इंडियाचे झाले कुठे कमी सायदुरी 13 13,500 रुपये. आधी वाचले होते 40,000 आणि 13,000, 50,000 रुपये 100% एखादा पेंटर दुबईमध्ये कमवू शकतो. आणि ते सेव्हिंग आहेत, 50,000 सेव्हिंग आहेत, डॉट नो डाऊट की 50,000 सेव्हिंग करू शकतो. जर प्रोफेशनल एक्सपिरियन्सवाला पेंटर आहे ना, 100% करू शकतो. कारण होतं काय, कंपनीकडून येणारी सॅलरी आपण सेव्ह केली त्यातले 40,000 आणि आउटसाइडर करून आपण काम घेतला. असा समजू की आपल्याला प्रत्येक आठवड्यालाच काम मिळेल का, नाही, कधी मिळणार नाही, कधी मिळेल, पकडून चालू ते 10,000 रुपये आणि 40,000 50,000 100% सेव्हिंग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खरंच जर कोण आता इंडियामध्ये राहून जर पेंटिंगचं काम करत असेल ना, आता होतं या पेंटिंगचं काम करून 20-25 हजार रुपये जर मिळत असतील इंडियामध्ये आणि तुम्हाला जर वाटते तुम्ही त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड आहात तर इट्स ओके, तो तुमचा डिसिजन आहे. परंतु तुम्हाला कुठेतरी वाटत असेल ना की मला आता कुठेतरी मूव झालं पाहिजे, पैसा कमीला पाहिजे, असं कदाचित असं पण असते. आपल्यासारखे तरुण पोरं सुद्धा पेंटिंगमध्ये असतात, भिंती पेंट करतात किंवा काय कॉन्ट्रॅक्ट घेऊन इंडियामध्ये पण, तर त्यांनी कुठेतरी बाहेर पडले तर चांगली गोष्ट आहे. आणि 50,000 महिना सेव्ह करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जरी इंडियामध्ये राहून 30,000 समजा 30,000 कमवत आहे, मी जास्त बोलतोय, 30,000 तुम्ही कमवले, त्यातलं तुम्ही रूमचा खर्च, जेवणाचा खर्च, त्याच्यानंतर बाकी तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च, तुमचा बाकी एक्सपेन्स पकडून किती हातात राहतात. 30,000 मधले समजा 15,000 खर्च झाला तरी 15,000 फक्त सेव्ह करताय महिन्याला. तेच तुम्ही दुबईला आलात तर त्या 15,000च्या तिप्पट चौपट तुम्ही एका महिन्याला सेव्ह करणार आहे. मग बघा, विचार करा. आणि ज्यांचं अजून वय असेल ना त्यांनी ट्राय करा. अरे मुंबईला भरपूर अशा कन्सल्टन्सी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू देऊन, इंग्लिश मॅटर करत नाही, डोक्यातून काढा. तुम्ही जर पेंटिंगमध्ये येत आहे, मेंटेनन्समध्ये येत आहे किंवा क्लिनिंगमध्ये येत आहे, इंग्लिश मॅटर करत नाही. तुम्हाला हिंदी येते ना, 100% काम होते. आणि तुटका फुटका, आणि ज्याला पेंटिंग करायचं आहे त्याचा इंग्लिशचा काय संबंध आहे? आपल्याला वाटतं मी दुबईला जाणार, मला इंग्लिश येत नाही, कसं होईल काय होईल. अरे तुला पेंटिंग येत्या, तुझं प्रोफेशनल ते आहे, प्रोफेशन ते आहे, तुला कुणाशी कम्युनिकेशन करायला जायचं आहे? नॉर्मल तुटकं फुटकं इंग्लिश आलं लई झालं, खरंच नॉर्मल आलं लई झालं. मला तरी कुठे येत होतं. मी इंडियामधून येण्या अगोदर म्हणजे असं समजा की मला इंग्लिश यायचं 25%, 100 मधले 25% मला येत होतं. मी दुबईमध्ये आलो, लोकांशी कम्युनिकेशन वाढलं, लोकांशी म्हणजे वारंवार ते कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये व्हायला लागलं. त्यामुळे आता कुठेतरी मला ठीकठाक येतं. मी तुम्हाला एक्सलंट पण बोलणार किंवा चांगलं व्हेरी गुड असं नाही, ठीकठाक. कारण आपण इंडियन आहे आणि इंडियन आपण कुठं मराठीमध्ये काय बोलतात, मराठी माध्यमचे आम्ही स्टुडंट, कुठे आम्हाला इंग्लिश एवढं, त्यामुळे ठीकठाक आहे. त्यामुळे लोकांना तुम्ही बाहेर पडा, भावानं बाहेर पडा. या दुबईमध्ये तुम्ही कम्युनिकेशन स्किल तुमची वाढेल आणि तुम्हाला चांगला पैसा सी होईल. बघा, विचार करा. जर विचार तुम्हाला पटला तर तुम्ही जावा, कन्सल्टन्सीला भेटा. तुम्ही मला नका कॉन्टॅक्ट करू, कारण माझ्या रेफरन्समध्ये जॉब नाही आहे, आधी असायची आता नाही आहे. कन्सल्टन्सीला भेटा. बाकी इथे आल्यावरती काय मदत पाहिजे ना, म्हणजे हा एजंट हा बोलतोय काय करू काय नको, त्यासाठी आपण 100% मदत करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका व्हिडिओ, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.